चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे उद्या आहे 27 मे 2026 बुधवार आणि उद्या अधिक महिन्यातली कमला एकादशी, जिला पद्मिनी एकादशी देखील म्हटलं तर, ही आलेली आहे। आता ही अधिक महिन्यात आलेली एकादशी असल्यामुळे खूप जास्त हिचं महत्व वाढलेलं आहे, अधिक पटीने लाख पटीने वाढलेलं आहे। त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्या कमला एकादशी निमित्त आपल्याला व्रत असेल, उपवास असेल किंवा सेवा असेल, काय काय करायचे आहेत, कशा करायच्या आहेत, सोबत एक चूक करायची नाही आहे, ती पण त्या व्हिडिओत सांगितलेली आहे। नक्की जाऊन चेकआउट करा, कारण की उद्याची एकादशी ही 3 वर्षातून आलेली एकादशी आहे, ती पण अधिक मासातली। त्यामुळे श्री विष्णूंच्या भरभरून सेवा, अभिषेक, मंत्र, स्तोत्र, नैवेद्य सर्व काही आपल्याला कालच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे, जाऊन चेकआउट करा। तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ पण खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर आजचा व्हिडिओ त्या जोडप्यांसाठी आहे, त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना संतान प्राप्त सुख अजून सुद्धा प्राप्त झालेलं नाही आहे। बघायला गेलं तर आताच्या या पिढी किंवा आताच्या जनरेशन मध्ये बघायला गेलं तर लवकर संतान प्राप्ती होत नाही आहे। खूप महिला आहेत, खूप ताई आहेत, जे जोडपे आहेत ज्यांना अजूनही पुत्र असेल किंवा पुत्री प्राप्तीचं सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही आहे। आणि ते अक्षरशः म्हणतात ना की सगळे उपाय तोडगे करून दमलेले आहेत, असे सुद्धा काही जोडपे आहेत। म्हणून सांगते की आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक त्या महिलांसाठी आहे, त्या जोडप्यांसाठी आहे ज्यांना अजून सुद्धा संतान प्राप्ती झालेली नाही आहे। तर नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या जोडप्यांना होत नाही आहे, संतान प्राप्तीचा योग अजून नाही आला आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती सेवा पोहोचेल आणि नक्कीच त्यांना याचा फायदा होईल आणि कुठेतरी त्या जोडप्यांना आई वडील होण्याचं सुख देखील त्यांना प्राप्त होईल। तर नक्कीच खूप महत्वाचं आहे, शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रश्न पडणार नाही। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या अधिक मासातली अतिशय मोठी एकादशी आहे, जी कमला एकादशी, जी पद्मिनी एकादशी आहे। आता बघायला गेलं तर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा असेल। जरी तुम्ही याच्या अगोदर एकादशीचं व्रत केलं नसेल तरी सुद्धा या अधिक महिन्यातल्या ज्या 2 एकादशी येणार आहे, आता एक तर उद्या येणार आहे आणि दुसरी जी आहे ती जून महिन्यात येणार आहे। तर नक्कीच या 2 एकादशीचं व्रत तरी नक्कीच करावं। उपासना, सेवा, मंत्र, स्तोत्र, अभिषेक नक्कीच करावे। अधिक पटीने 100 पटीने जास्त तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे। आता मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय, संतान प्राप्ती। आता बघायला गेलं तर असे खूप कमेंट्स येतात की ताई आम्हाला मुलगी आहे, मुलगा होण्यासाठी सेवा सांगा, मुलगा आहे, मुलगी होण्यासाठी सेवा सांगा। तर मी एक सांगेल ताईंनो, आता कसं असतं ना, आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे। ठीक आहे, कोणाला 2 मुली असतात, मुलासाठी प्रयत्न करतात, पण असे पण काही जोडपे आहेत की ज्यांना अजून सुद्धा संतान प्राप्ती होत नाही आहे। खूप तळमळत आहेत, म्हणजे अक्षरशः म्हणजे पायवाट अक्षर झिजले आहेत, सगळ्या करून दवाखाने सगळं जे सांगेल तो उपाय करतायत, जे सांगेल तो तोडगा करतायत, जिथे जा म्हणजे तिथे जातायत, पण सगळं काही करून सुद्धा अपयशच हाती येत असेल तर खरं सांगते, विज्ञान जर तुमचा विज्ञानावर विश्वास असेल, मी म्हणेल की आता विज्ञानाचं युग आहे, तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवा, चालेल, काही हरकत नाही। पण त्या विज्ञानाच्या जोडीला आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा द्यावी लागते। खरं सांगते, असे खूप सारे जोडपे सुद्धा आहेत की ज्यांनी मेडिकल ट्रीटमेंट्स घेऊन सुद्धा त्यांना अपयशच हाती आलेलं आहे। त्यांच्यासाठी मी सांगेल की ठीक आहे, तुम्हाला राहत नाही, तुम्ही 1-2 वर्षानंतर तुम्ही डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट घ्या, सगळं काही बघा, चौकशी करा की काय आहे काय नाही, सगळं बघा, त्याच्यात काही हरकत नाही, ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजेत। पण त्याच्या जोडीला ज्यावेळेस आपण अध्यात्माची जोड त्याला देत असतो, त्यावेळेस 100% आपलं काम होत असतंच। म्हणून सांगते की तुम्ही विज्ञानाची सोबत ठेवा, सोबतीला पण अध्यात्माची सोबत पण ती खूप जास्त महत्वाची आहे। म्हणतात ना, जिथे विज्ञान समजते तिथे अध्यात्माची सगळे काही शक्ती चालू होत असते। म्हणून सांगते की विज्ञानाचं युग आहे, सगळ्यांनी मान्य केलं आहे, मी पण मान्य करते, पण याच्यासोबत आपल्याला अध्यात्माची सुद्धा खूप जास्त गरज आहे। म्हणून सांगेल की तुम्ही भले तुमची ट्रीटमेंट चालू असेल, मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल बाळ राहण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तर ते चालू असू द्या, पण त्याच्या जोडीला जे काही एक साधा सोपा व्हिडिओमध्ये उपाय म्हणा, सेवा म्हणा, ती सांगते आहे ती मनोभावे श्रद्धेने करा, जास्त काही त्याला लागणार नाही आहे। पण खरं सांगते, लाखो लोकांना या सेवेचा, या उपायाचा अनुभव आलेला आहे। नुकताच कालच एक अनुभव आला, म्हटलं आज व्हिडिओ करावा आणि लोकांपर्यंत हा अनुभव पण सांगावा आणि तुम्हाला ती सेवा पण सांगावी, जेणेकरून आजकालच्या या मुलींमध्ये जे काही मनात प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा ज्या जोडप्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना राहतच नाही आहे, किंवा असे पण काही आहेत की दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत पण तरी सुद्धा काही राहत नाहीये, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ही सेवा असणार आहे। तर चला बघूया पण ती सेवा कशी आणि काय करायची आहे। आता जी काही आपल्याला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे
तर ती सेवा आपल्याला कुठल्याही एकादशीपासून आपण त्या सेवेला सुरुवात करू शकता. पण मी आज का व्हिडिओ केला, कारण की अधिक मेहनतली उद्याची एकादशी असणार आहे, जी उद्या आलेली आहे कमला एकादशी. तर ती एकादशी खूप जास्त प्रभावी आहे. जर तुम्ही उद्याच्या एकादशीपासून या संतान प्राप्तीच्या सेवेला जर सुरुवात केली तर अधिक पटीने जास्त तुम्हाला त्याचं सेवेचं फळ प्राप्त होणार आहे. म्हणून सांगते, फक्त एकच सांगेल, जसा तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता ना, की नाही आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे, आपण ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, त्याने आपल्याला अनुभूती येईल किंवा आपल्याला नक्कीच काहीतरी फरक पडेल, तसाच विश्वास आपला अध्यात्मावर सुद्धा ठेवायचा आहे. कसं असतं ना, आपण अध्यात्मामध्ये कुठलीही सेवा करा, कुठलेही उपाय तोडगे करा, पण ते 100% विश्वास ठेवून करा, की यांनी मला फरक पडणारच आहे, तरच ते तुम्हाला फरक पडू शकतो. हे मी तुम्हाला सांगते अगोदर. आता येऊयात ते म्हणजेच का तर सेवा. तर सेवा ही अशी आहे, की बा ती तुम्हाला सर्वप्रथम उद्या एकादशीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवेसाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला फक्त बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे. छोटी मोठी मीडियम साईज म्हणजे देवघरामध्ये जी असेल ती मूर्ती आपल्याला घ्यायची या सेवेसाठी. आता बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणारच आहे. कोणाच्या घरात नाही असं एकही घर नसेल, देवघर नसेल. प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेलच. तर त्या मूर्तीवर आपल्याला जोडप्याने, ज्या जोडप्याला संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा त्यांना अजून सुद्धा योग आलेला नाही आहे, त्या जोडप्यानी बसून उद्या एकादशीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे एकादशीपासून या सेवेला सुरुवात करायची असते, त्यामुळे एकादशीला आपल्याला पहिल्याच दिवशी आपल्याला जोडप्यांनी अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर. आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला मी खरं सांगेल, की आता रोज जर शक्य असेल तर जोडीने अभिषेक करा. आता एकादशीपासून ते 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा एकादशी आणि अनुभूती येईपर्यंत ही सेवा करत राहा, विश्वासाने करत राहा. येणार, तुम्हाला खरं सांगते, याच्यावरती खूप लोकांना अनुभव आला, म्हणून तुम्हाला सांगते की अनुभव नक्कीच येणार. फक्त तुम्हाला उद्याच्या एकादशीपासून ते 41 दिवस रोज करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर 41 दिवसानंतर सुद्धा काही दिवस लागले तर ते कंटिन्यू ठेवायचे सुद्धा आहे तुम्हाला. तर आता काय करायचं आहे, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. सकाळची देवपूजा उद्याची आपली झाली की जोडीने बसायचं, धूप दीप लावायचं चौरंगावर किंवा पाटावरती. पिवळं वस्त्र अंथरा किंवा लाल वस्त्र अंथरा, त्याच्यावर तुम्हाला ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याचा. आता अभिषेक करताना आपल्याला कुठली सेवा करायची आहे, तर सेवा जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, 16 वेळेस आपल्याला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे आणि नंतर 1 वेळेस आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यातली श्री सूक्तम मधली जी काही फलश्रुती आहे ती हात जोडून म्हणायची आहे. तर पुरुष सूक्तम तुम्हाला ज्यावेळेस आपण पठण करणार आहोत, अभिषेक करणार आहोत, त्यावेळेस दोघांनी जोडीने अभिषेक करायचा आहे, कारण की दोघांना सुद्धा ते सुख हवं आहे आई वडील होण्याचं, त्यामुळे दोघांनी बसायचं आहे. आता दोघांनी ज्यावेळेस तुम्ही या अभिषेकाला बसताल त्यावेळेस एकाने पठण करा आणि एकाने अभिषेक करा, चालेल, काही हरकत नाही. आता तुम्हाला पुरुष सूक्तम कुठे भेटेल आणि श्री सूक्तम कुठे भेटेल स्तोत्र, तर नित्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला या स्तोत्र भेटून जातील आणि मराठीमध्ये पण आहे नित्य सेवेच्या पोथीमध्ये आणि आपल्या संस्कृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही पोथी असणं आपल्या घरामध्ये खूप गरजेचं आहे. तर पुरुष सूक्तम मराठी किंवा संस्कृतमध्ये पठण करा, चालेल, तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते तुम्ही पठण करू शकता. श्री सूक्तम सुद्धा दिलेलं आहे, ते पण तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे एकाने पठण करावं, एकाने अभिषेक करावा, म्हणजे अभिषेक करणाऱ्याचं पण लक्ष एकाग्र होतं आणि वाचणाऱ्याचं लक्ष पण एकाग्रतेने राहतं. आता जर तुम्हाला मी एक सांगेल की बा आता उद्याचे दिवस, आता पहिल्या दिवशीच्या वेळेस आपण ही सेवा चालू करण्यात त्यावेळेस जोडीनेच ती सेवा सुरू करायची आहे. आता समजा उद्या पण तुम्ही सेवेला सुरुवात केली, परवा मिस्टर नाहीयेत, कामाला गेलेत, आता त्यांना नाही जमणार, सकाळी लवकर कामाला गेले आहेत किंवा त्यांना रोज बसणं शक्य नाही अभिषेकासाठी, तर एक करायचं, ज्या त्या जोडप्यांमधले जी स्त्री आहे तिने जरी हा अभिषेक रोज केला तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. आणि फक्त काय करायचं, अभिषेक झाला, आता अभिषेक करताना मी अजून एक सांगेल की जर तुमच्याकडे गळती असेल, अभिषेकाची गळती असते बघा, छोटासा तांब्या असतो, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थेंब थेंब पाणी खाली देवतांवर ते पडत असतं. त्याप्रमाणे तुम्ही गळती आणून घ्या, ती गळती आणायची आणि ती बाळकृष्णाच्या मूर्तीवर ठेवायची आहे आणि त्यात फक्त पाणी टाकायचं आणि प्यायचं पाणीच घ्यायचं आहे शुद्ध. प्यायचं पाणी त्यात टाकायचं आणि ते पाणी एक एक थेंब गळत राहणार आणि तुम्ही इकडे मंत्र स्तोत्र मन लावून पठण करत राहताय. नाहीतर काय होतं, आपण इकडे समजा आता एका हाताने पळीने अभिषेक करतो आणि एकीकडे वाचन करतोय, तर धड आपलं वाचनात पण लक्ष राहत नाही आणि धड आपलं अभिषेकामध्ये पण लक्ष राहत नाही आणि पाणी सुद्धा आपलं व्यवस्थित त्याच्यावर पडत नाही किंवा एखाद्या ओवीला पण विसरू सुद्धा जाऊ शकतो, असं पण होऊ शकतं. तर तसं न होता गळती जर असेल तर गळती लावून द्यायची, फक्त लक्ष ठेवायचं की गळतीतलं पाणी संपलं नाही पाहिजे, बस. आता सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी जोडीने अभिषेक करावा,
पुरुष सूक्तमचा 16 वेळेस पठण करायचं आहे, श्री सूक्तमचा 1 वेळेस पठण करायचं आहे. हे करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ते केल्यानंतर ते अभिषेकाचं जे काही तीर्थ तयार होईल त्यात काय करायचं, बाळकृष्णाची मूर्ती बाजूला ठेवायची आपली सेवा झाली की. त्यानंतर तुम्हाला ते जे काही तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला दोघांनीच जोडप्यांनी, ज्या जोडप्यांना होत नाही आहे किंवा आई वडील होण्याचं सुख प्राप्त होत नाही आहे त्या जोडप्यांनीच ते तीर्थ प्यायचं आहे. घरामध्ये सगळ्यांना वाटत बसायचं नाही, फक्त त्या दोघांनीच ते तीर्थ प्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी ही सेवा होऊन जाईल, पण पहिल्या दिवशी जोडीनेच करायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी मिस्टर नाही बसू शकत आहे, मिस्टरांना वेळ नाही आहे, तुम्ही घरातल्या महिलांनी त्या महिलेने एकटीने अभिषेक करावा आणि अभिषेक केल्यानंतर ते जे काही तीर्थ आहे ते स्वतः ग्रहण करावं आणि थोडंसं जे तीर्थ आहे त्यातलं अर्ध ते आपल्या मिस्टरांसाठी ठेवायचं आहे. ज्यावेळेस ते जॉबवरून येतील त्यावेळेस ते तीर्थ त्यांना आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी जोडीने केल्यानंतर तुम्ही इतर दिवशी एकट्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की मिस्टरच बसले पाहिजे रोज, असं काही नाही आहे. फक्त सुरुवात जी आहे ती जोडीने सुरुवात करा आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक झाल्यावरती आपल्याला बाळकृष्णांना आपल्याला आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर ज्यावेळेस आपला अभिषेक होईल, अभिषेक झाल्यानंतर तिथे आपल्याला रोज बाळकृष्णाला आपल्याला तिथे विनंती करायची आहे की लवकरात लवकर मला सुद्धा किंवा आमच्या दोघांना सुद्धा आई वडील होण्याचं सुख प्राप्त होऊ दे. काहीतरी जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सगळे काही दूर होऊ देत आणि आम्हाला लवकरात लवकर आई वडील होण्याचं सुख प्राप्त होऊ दे अशी रोज प्रार्थना देखील करायची अभिषेक झाल्यानंतर. आणि त्यानंतर धूपदीप त्यांना अभिषेक पात्रातून उचलून घ्यायचं, बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं, जागेवर त्यांना स्थानापन्न करायचं देवघरामध्ये. त्यांना मग तुम्ही अष्टगंध जे काही वस्त्र अलंकार ते परिधान करायचे, पिवळी फुलं असेल किंवा इतर फुलं असेल ती त्यांना ठेवायची आहे आणि एक तुळशी पत्र सुद्धा रोज ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मी एक सांगेल की त्यांना लोणी असतं बघा आपलं, जे ते लोणी असेल ना ते शुद्ध लोणी आपल्या तिथे प्रसाद म्हणून त्यांना दाखवायचा आहे आणि तो दाखवल्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची आणि तो लोणीचा जो काही प्रसाद आहे तो जोडप्यांनी दोघांनीच तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. ही पण एक पद्धत आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एकादशीपासून, कुठलीही एकादशी येऊ द्या, आता उद्याची एकादशी तुम्हाला सांगितली खूप महत्वाची आहे, अधिक महिन्यातली एकादशी असल्यामुळे त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आपण जर एकादशी उद्या बुधवारी आलेली आहे म्हणून सांगते की याचं महत्व अजून जास्त वाढलेलं आहे. म्हणून उद्याच्या एकादशीपासून या सेवेला सुरुवात करा, 100% तुम्हाला अनुभूती येईल. फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि त्याच्यावरती आपण जी काही सेवा करतो आहे ती त्याच्यामध्ये आपली नियमितता सुद्धा पाहिजे आहे, नियम अटी पाळून आपल्याला. आता येतं म्हणजे मेन मुद्द्यावरती काय, आता समजत आहे आम्हाला उद्याची एकादशीला आम्हाला मासिक धर्म आहे किंवा सुतक विटाळ चालू आहे, आम्हाला जमणार नाही, तर जून महिन्यात जी एकादशी येणार आहे त्या एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा अधिक महिन्यातल्या एकादशीला तुम्हाला नाही जमलं दोन्ही एकादशीला तर कुठल्याही आठवड्यातल्या बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. त्यानंतर तुम्ही कुठल्याही महिन्याच्या एकादशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता. आता ही सेवा करत असताना 41 दिवस ही सेवा करायची आहे. ती सेवा करत असताना तुम्हाला जर मध्येच महिलांना मासिक धर्म आला तर 5 दिवस थांबायचं आहे आपल्याला आणि 6व्या दिवसापासून आपल्याला त्या सेवेला कंटिन्यू करायचं आहे, असं करू शकता. आणि समजा जर ही सेवा करत असताना सुतक विटाळमध्ये जर पडलं तर तुम्हाला सेवा थांबावी लागेल, कारण की सुतक विटाळाचा जो काही गॅप असतो, जो काही दिवस असतात ते खूप जास्त असतात, त्यामुळे ती सेवा खंडित होते. त्यामुळे परत आपल्याला सेवा सुरुवातीने चालू करावी लागते. तर ही सेवा अशा पद्धतीने करायची आहे. अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला की अजून एक सेवा आहे ती म्हणजेच काय, आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये पान नंबर 39 या पेजवर तुम्हाला संतान गोपाळ मंत्र सुद्धा दिलेला आहे. बघा इथे संतान गोपाळ मंत्र दिलेला आहे. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस तुम्हाला पठण करायचा आहे. जोडीने केला, दोघांनी केला तर अतिशय उत्तम. रोज एकाने जरी केला, दोघांपैकी एकाने तरी सुद्धा चालणार आहे, पण 108 वेळेस तुम्हाला हा पठण करायचा आहे. मंत्र असा आहे, देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वामहम शरणागतम. हे आहे 108 वेळेस हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. सोबत तुम्हाला समजा युट्यूब किंवा तुम्हाला गुगलवर भेटून जाईल असेल तर तो स्क्रीनशॉट काढून घ्या, तो 108 वेळेस मला पठण करायचा आहे. मोबाईलमध्ये ठेवून तुम्ही पठण केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अजून एक सेवा आहे ती म्हणजेच काय, आपल्या श्री गोविंदम दामोदर स्तोत्रम ह्या स्तोत्राचं पठण करून सुद्धा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. नित्य सेवेच्या पोथीमध्ये 167 पानावर हे दिलेलं आहे बघा, श्री गोविंदम दामोदर स्तोत्रम. हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र पठण करत करत प्रत्येक ओवीला सुद्धा आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे उद्याच्या एकादशीपासून रोज. आणि बघा हे मी सांगत नाही आहे, याच्या खाली बघा सरळ लिहिलेलं आहे, बघा इथे बघू शकत असाल, संतती प्राप्तीसाठी भगवान बाळकृष्णावर या स्तोत्राचा अभिषेक करावा. म्हणून सांगते आहे की या ज्या सेवा आहेत ना त्या आपल्या नित्यसेवेची पोथी खूप जास्त उपयुक्त आहे, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असायला पाहिजे. नसेल तर आपल्या जवळच्या दिंडोबा स्वामी समर्थ केंद्रातून ही पोथी आणून घ्या.
सर्व आपल्या केंद्रातल्या आरती असेल, मंत्र, स्तोत्र, पितरांची सेवा, कुलदेवी कुलदेवतांची सेवा, सर्व काही महादेवांची रुद्र अभिषेक, रुद्र वगैरे सगळं काही ते पोथीमध्ये दिलेलं आहे. खूप उपयुक्त ही अशी पोथी आहे. तर श्री गोविंदम दामोदर स्तोत्र पठण करून सुद्धा तुम्ही रोज अभिषेक करायचा आहे एकादशी पासून, आणि ते तीर्थ फक्त त्या जोडप्यांनीच घ्यायचं आहे. हे तुम्हाला सारखं सांगते, सगळ्यांना वाटत बसायचं नाही. ही सेवा मनोभावे श्रद्धेने रोज चालू ठेवायची आहे. 41 दिवस रोज कंटिन्यू करायचं. आणि जर तुम्हाला त्या 41 दिवसात जर अनुभूती नाही आली तर तुम्ही काय करायचं आहे, कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे, त्यानंतर सुद्धा चालू ठेवायची आहे. आणि जर आता रोज कोणाला शक्य नसेल तर मी अजून एक सांगेल, 41 दिवस ही सेवा करून बघा. ज्यांना खूप प्रखरतेने वाटतं की नाही मला अपत्य प्राप्ती व्हावी, मला संतान सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच ही सेवा मनोभावे श्रद्धेने आवर्जून करा. एकादशीला तर करायचीच म्हणजे करायचीच आहे, आणि उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. अजून एक सांगेल की ही सेवा उद्या चालू करण्याच्या अगोदर दोघांनी पण जोडीने, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्या दोघांनी नवरा बायकोनी अगोदर ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर, किंवा आज तुम्ही जाऊ शकता, आज तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, स्वामींचं वगैरे केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला तिथे विनंतीचं हे एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती असते, ती स्वामींच्या चरणावर तिथे ठेवायची आहे. आणि तिथे दोघांनी सुद्धा मनोभावे श्रद्धेने मुजरा करून नाक घासायचा आहे आणि आपल्याला स्वामींना विनंती करायची की स्वामी महाराज, संतान सुख प्राप्ती मिळण्यासाठी मी उद्यापासून या सेवेला, एकादशीपासून बाळकृष्णाच्या सेवेला सुरुवात करते आहे किंवा करतो आहे आम्ही दोघं जण. तर नक्कीच या सेवेमध्ये काही कुठली विघ्न नका येऊ देऊ. निर्विघ्नपणे ही सेवा आमच्याकडून तुम्ही करून घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला संतान सुख प्राप्त होऊ द्या. ही सेवा नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा. आधी विनंतीचा नारळ ठेवा, त्यानंतर या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि अजून एक सांगेल की ही सेवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत परान्न बंद ठेवा. दोघांनी पण परान्न खाऊ नका. अजून एक गोष्ट, मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे, कारण की सेवा चालू आहे आपल्या, म्हणून सांगते आहे. तिसरी गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची, आपल्या जर तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल, तुम्ही स्वामींना गुरु मांडलेला आहे, तर एकच सांगते आहे की या सेवेच्या जोडीला जर तुम्ही रोज नित्य सेवा करत असाल, आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार आणि त्यांचं नामस्मरण सेवा करत असाल, सोबत पितरांची पंचमहायज्ञ रोज जर करत असाल तर तुमची ही सेवा लवकरात लवकर तुम्हाला फळप्राप्ती देणार म्हणजे देणार, हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून सांगते की नित्य सेवा पंचमहायज्ञ कुळाचाराच्या जोडीला ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो तत्परतेने ती आपली गोष्ट मिळवण्यासाठी, तर ती सेवा लवकर फलद्रूप ठरते इतर लोकांपेक्षा. जे लोक नित्य सेवा करत नाही, पंचमहायज्ञ करत नाही किंवा कुळाचार करत नाहीत, त्यांच्या सेवेला थोडासा वेळ लागतो फळप्राप्ती मिळण्यासाठी. पण जे नित्य सेवा कुळाचार आणि करतात, खरंच सांगते. आणि कधी कधी काय असतं, आपल्याला आपण एखादी सेवा सुरू करतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला ती भेटत नसते, थोडा उशीर होतो, तर कुठेतरी आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा त्याच्यामध्ये असतात. आणि प्रारब्धाचे भोग आपले नष्ट होण्यासाठी, कमी होण्यासाठी आपल्याला नित्य सेवा खूप महत्वाची आहे. पंचमहायज्ञ कुळाचार खूप जास्त महत्वाचा आहे. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की हे कधीच सोडू नका. पंचमहायज्ञ कुळाचार, नित्यसेवा कधीच सोडू नका. आपल्याला हे चालूच ठेवायचं आहे. बाकी इतर जे काही सणावारांची सेवा आहेत, उपाय, पारायण ते आहे, ते आपण ते करायचेच आहे, त्याला काही ते पण आपण सोडू शकत नाही. पण नित्यसेवा, पंचमहायज्ञ कुळाचार खूप महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे या सर्व सेवा करायला विसरू नका. अनुभव सांगायचा राहिला, थोडक्यात 1-2 मिनिटात सांगते. तो अनुभव असा आहे, किंवा कालचाच आपल्या मार्गामध्ये आला होता की 12 वर्ष संतान प्राप्ती एका जोडप्याला होत नव्हती. पुण्यातलंच एक जोडपं होतं, त्यांना 12 वर्ष संतान प्राप्ती होत नव्हती. तर त्यांनी अशाच प्रकारे वर्षभर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून, जे काही मंत्र स्तोत्र आहे ते सर्व सेवा करून त्यांनी अभिषेकाचं तीर्थ प्राशन केलं. सोबत जे काही म्हणतात ना इतर सेवा होत्या, त्यांना अजून काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी त्यांना त्या इतर सेवा पण दिल्या होत्या. पण त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक असेल, बाळकृष्णाचे मंत्र स्तोत्र, संतान गोपाळ मंत्र असेल किंवा बाळकृष्णाचे इतर स्तोत्र आहेत, ते सर्व काही वर्षभर पठण केलं बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून, आणि ते तीर्थ दोघांनी घेतलं. आणि त्यांना आता सांगते, आता अशी न्यूज आली की त्यांना आत्ताच्या अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्या जोडप्यांना संतान प्राप्त, सुख प्राप्त झालं. आणि त्या जोडप्याला जुळे झाले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. बघा, काही हरकत आहे का? थोडा वेळ लागतो, काही काही जणांना वर्ष लागतं, काही 2 वर्ष लागतं. फक्त त्या सेवेवर विश्वास पाहिजे की या सेवेने माझं चांगलंच होणार आहे आणि मला अनुभूती येणारच आहे, तरच. आता काय लोक काय करतात, महिनाभर करतात, थोडा दिवस गेला, अरे या सेवेने काही होतच नाही आहे, काय होणार आहे, कसं होईल, तूप खाल्लं की लगेच रूप येणार आहे का? तर नाही. म्हणून सांगते की संयम पाहिजे आहे थोडंफार आपल्याला आयुष्यामध्ये. आपण कळत नकळतपणे आतापर्यंत खूप काही पाप आपल्या हातून घडलेली असतात, त्याचंच हे आपलं प्रायश्चित म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्या ज्या गोष्टी हव्या आहेत आपल्या आयुष्यात ते भेटायला आपल्याला वेळ लागत असतो. तर अशा प्रकारे जास्त वेळ घेत नाही. आणि तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये
विचारायला विसरू नका. मी नक्कीच याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.